जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. लाखोच्या फौजेत घुसून शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे रायप्पा महार यांचे बलिदान. शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला. शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती. संताजी, धनाजी, खंडोजी, ज्योत्याजी, रायप्पा आणि स्वतः महाराणी येसूबाई देखील राजांना कसं सोडवायचं या विचारात होते. शेवटी येसूबाईच्या सांगण्यावरून 7-8 हजाराची फौज सज्ज झाली. पण औरंगजेबाच्या 5 लाखाच्या फौजेचा सामना करायचा कसा? कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला 5 लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर लढणं निव्वळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते. संताजी आणि धनाजी तर भयंकर संतापले होते. काहीही करून आम्ही राजांना सोडवून माघारी घेऊन येतो. त्यावेळी महाराणी येसूबाई म्हणाल्या, संताजी, धनाजी, आपण धीरानं घ्या. आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष व्हायला नको. इतक्यात रायप्पा महार उठून इथे राहिले. रायप्पा महार स्वराज्याचा निष्ठावंत मावळा शंभूराजांना बालपणापासूनच जिवलग मित्र रायप्पाला हुंदका दाटून आला. महाराणी येसूबाईकडे पाहत बोलू लागले, निदान आता तरी आम्हाला अडवू नका. राजापर्यंत कसं पोहोचायचं ते पाहतो आम्ही. महाराणी येसूबाईचा निरोप घेऊन रायप्पा निघाले. बहादूरगडाच्या दिशेने रायप्पाच्या सोबत होता त्यांचा भाऊ देवप्पा. बहादूरगडापासून जवळपास असलेली गावं औरंगजेबाच्या धास्तीने गप्प धार पडली होती. माणसाचं तर सोडाच, पण जनावरं देखील समोरासमोर यायला घाबरत होती. पण रायप्पा हे मागे हटणारे नव्हते. काही झालं तरी त्यांना बहादूरगडावर पोचवायचं होतं. बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची एका पिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली. चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायला फौजेतल्या स्वार सैन्यांना पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता. रायप्पाच्या लक्षात आलं, ही संधी आहे राजापर्यंत पोहोचायची. त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जणकी मिळवली. त्या दख्खनी भिस्ती पथकामध्ये रायप्पा आणि देवप्पा सामील झाले. त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला. जे पथक आता किल्ल्यामध्ये जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले. दुपारी ऊन वाढलं, सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली. भिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पाणी आणलं होते. तहानलेल्या फौजेला पाजत होते. औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानाच्या स्वागताला त्याचे सारे ज्ञानचंद सरदार गोळा झाले होते. शंभूराजे आणि कवी कलशांना कैद करून काटेरी साखळदंडाने जखडून दिंड निघाली होती. जोपर्यंत ही दिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळमात्र कल्पना नव्हती. तो पाणी पुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. रायप्पा पाणी पुरवत होता. पुढे आला तेव्हा जमावातून मराठे 2 कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले. बऱ्याच उशिराने संभा शब्द कानावर पडताच रायप्पा थरारून गेला. तो तसाच गर्दीतून वाट काढत पाणी पुरवण्याच्या बहाण्याने राजांना ज्या उंटावर बसून दिंड निघाली होती त्या उंटापाठोपाठ चालू लागला. त्याने समोर येत
एका वळणावर शंभूराजांकडे पाहिले. राजांचे चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले. दोघांची नजरानजर झाली. राजे उदासवाणी हसले. अखेर कुणीतरी रायप्पा सारखा दिसणारा भिस्ती, असे शंभूराजांना वाटले. आपल्या राजांचे चालवलेले ते हाल पाहून इमानी रायप्पाचे काळीज तुटत होते. घोड्याचा घट्ट लोखंडी कड्या आणि बिजागाऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या. सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या, पण हळूहळू सारे शरीरच बधीर होत गेले. जेव्हा शंभूराजे बहादूरगडाच्या मुख्य वेशीजवळ पोहोचले, समोरचा महादरवाजा उघडला गेला. राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे. रायप्पाचे इमानी रक्त घुसळले, कानशिले गरम झाले, धमन्या पेटल्या. काय होतंय ते कळायच्या आधीच त्यानं एकांडी झडप घातली आणि बंदोबस्तातल्या एका राजपुताचा तीक्ष्ण तलवार हिसकावली. आणि काय होतंय ते कळायच्या आधीच त्यानं बाजूच्या 2 अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले. राजे शंभूराजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला. आपल्या तलवारीच्या धावांनी राजाच्या अंगातील साखळदंड तोडण्याच्या वेळा प्रयत्न तो करू लागला. इतक्यात संभाका आदमी गनीम गनीम असा मोगलांनी कल्ला केला. राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकाच वेळ अगणित तलवारी पुढे सरसावल्या. सपासप वार झाले. रायप्पाची पाठगुली, बलदंड, खांदे, सर्वांगावर तलवारीचे वार झाले. रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले. रस्त्यास पडलेले रायप्पाचे शरीराचे तुकडे तुडवत धिंड पुढे चालली होती. काय घडलं हे राजाने उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. रायप्पाच्या गरम रक्ताची चिळकांडी राजाच्या पायावर उडाली होती. शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला. त्यानंतर शंभूराजांना बहादूरगडावरून इंद्रायणी भीमेच्या संगमावरील तुळापुरात आणण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.